नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मला माहीत आहे आपण खूप दिवसांपासून माझ्या व्हिडिओची वाट पाहत आहे। मी सुद्धा खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु आपल्या शेडचं काम चालू असल्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड करू नाही शकलो। आपल्याला माहीतच आहे आपल्याकडे 2 शेड आहे, ज्यामध्ये एका शेडचे आपण प्रॉपर कन्स्ट्रक्शन केलेले आहे आणि आपल्या सेकंड नंबरच्या शेडवर आपण फक्त शेड बांधलेला होता आणि फ्री रेंजमध्ये आपण जाळी लावलेली नव्हती। ती जाळी लावलेली नसल्यामुळे मित्रांनो आपले भरपूर सारे पक्षी मांजरीने घारीने खाऊन घेतले, म्हणजे आपले कम से कम 400-500 पिलांचं कोंबड्यांचं नुकसान झालं मित्रांनो। आपल्यापैकी भरपूर सारे शेतकरी बांधव असे आहेत मित्रांनो ज्यांच्याकडून एवढा घाटा सहन नसता झाला। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हाही शेड बांधा आणि शेडचं कन्स्ट्रक्शन करा तर शेड तर बांधायचाच आहे, परंतु आपण फ्री रेंजमध्ये चांगल्या प्रकारे जाळी लावायची। तुम्ही नवीन शेवगा लागवड केलेली असेल मित्रांनो आणि शेवगा येण्यासाठी वेळ असेल तर अशा प्रकारे नेट लावून घ्या, म्हणजे कोंबड्यांना आणि पिलांना सावली राहील आणि त्यामुळे आपले पक्षी बिमार होणार नाही। अशाच प्रकारे आपला गावरान कुक्कुटपालन विषयीचा अनुभव आपण आपल्या सर्व व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहे मित्रांनो हे नक्की सांगा, म्हणजे मला माहीत पडेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो ते। आपण मी मागे बनवलेल्या बांधकामावरच्या व्हिडिओला चांगलाच रिस्पॉन्स दिला, त्यासाठी धन्यवाद मित्रांनो। आणि असाच मला सपोर्ट करत राहा, म्हणजे मी असाच माझा अनुभव तुम्हाला शेअर करत राहीन। अशाच प्रकारे गावरान कुक्कुटपालन करताना काल आपल्याला एक मोठी समस्या निर्माण झाली मित्रांनो। ती समस्या काय आहे आणि आपण तिच्यावर कसे निवारण केले हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचणार। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।